चलो तुम्हाला एक भारी क्लायंटकडे घेऊन जातो. थोडासा ब्लॉगिंगचा शॉक आहे. ही पण CRची मेंबरशिप आहे. गोल्फ खेळायला मिळालंय कारण अतिशय खडतर प्रवासानंतर मी हॉटेलमध्ये पोहोचलोय. हॅलो, गुड मॉर्निंग. मी आहे विनीत सुतार आणि तुम्ही बघताय VRS व्लॉग्स. 10 वाजलेत. ऍक्च्युली आता आज व्लॉगची सुरुवात आहे ना, डायरेक्ट मुंबईत नव्हते, चेंबूरमधनं. मी काय झालंय आता रात्री निघालो मी चिंचनेरवरनं आणि आता 6 दिवस 5 to 6 days कम्प्लीट विजिट्स आहेत. मुंबईत एक आहे, आज मुंबईत आहे, उद्या पुणे, 2 दिवस पुण्यात आहे आणि मे बी बहुतेक मी लातूरला पण जाईन तिथनं. ते कंटिन्यू 4 दिवस टूर आहेत, विजिट्स आहेत, क्लायंट्स विजिट्स आहेत. कारण मार्च एंड आहे, मार्चचा बराच प्रेशर आहे. त्याच्यामुळे आता झालं. आणि ते लय भारी सभे बघितलं बरं का मी चेंबूरमध्ये. ही एंट्री आहे बरं, वरून बघा ही एंट्री आहे. आणि मला ते वाटलं की वरच काउंटर आहे, पण नाही, खाली त्यांचं काउंटर खाली आहे. तिथनं जिन्यांना खाली जायचं. भारी आहे ना, इंटरेस्टिंग. चलो तुम्हाला एक भारी क्लायंटकडे घेऊन जातो. मजा आ जाएगा, मतलब व्यू बघूनच. ते काय सकाळी म्हणलं जरा नाश्ता करा, ब्रेकफास्ट थांबलो होतो, सगळं दिसलं म्हणून. आता 10 वाजले. आता इडली विडली खाऊन नाश्ता 900 डायरेक्ट मेन कोर्सच करून टाकावं. लंचच होईल, जरा हेवी मध्ये ब्रेकफास्ट घ्यायला. त्यामुळे टेन्शन आहे. कारण काय मला इथं वरती मापेला जायचं. मापे जवळ इथं 30-35 किलोमीटर आहे. 36 जर दाखवते किलोमीटर आहे ऑनलाईन. आता कॅबने किती वाजता बघायचे. अरे वाटतं पण बघा, मुंबईत आहे ना वाईब लय क्वालिटी आहे. गरम आहे पण जरा मुंबई तसं मला लय आवडतं. मीटर डाऊन 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 मीटर डाऊन डाऊन. काय मुंबईत मला आवडत राहिला, पण हे जाऊन राहिलं तुझं सातारा चिंचनेरला. मुंबईत आपलं जाऊन येऊन जाऊ कायम प्रकारचं चिंचनेर बेस्ट आहे आपल्याकडे. तर आपला एकदम प्रेस्टिजियस असा क्लायंट आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबमध्ये आले. गोल्फ क्लबमध्ये आता आम्ही चालू पंप बघायला. साहेब मला घेऊन चालले. चलो. हे दोघे बघा, हे प्रॅक्टिस करताय. इथं ते झेंडा लावलं, तिथं त्यांचं खोलं इथं. नंतर मला कार्यकर्ता आपल्याला चाव्यानं गेला, तर चावी घेतली. आता आम्ही कल्टी मारतो, तिकडे जातो साईटवर. मला थोडासा ब्लॉगिंग का शौक है. सुंदर जगह पे आए. थोड़ा काफी पुराना है ना, 1927 से नहीं. कमळ टेम्पूरमध्ये कशी कमळ दिसतं ना, भारी झालं. आता साहेब मला सांगत होते, ऑलमोस्ट आहे ना जी मेंबरशिप आहे ती पण CRची मेंबरशिप आहे, लाईफ टाईम, सिंगल पर्सन, असं नाही की फॅमिली. आणि इथं आहे ना हे ग्रास नुसतं हे करायला, मेंटेन करायला, ग्रास मेंटेन करायला ऑलमोस्ट 70 लोकांचा स्टाफ आहे. भारी बस स्पॉट आहे. मस्त एक नंबर विजिट झाला. हे बघा, नाल्यातलं पाणी येतं, ठीक आहे, एकदम गटरमधलं पाणी येतं. आणि हे पाणी इथं प्रोसेस होतं. हे 2 टँक आहेत. हा कुवा आहे, हे जुनं विहीर आहे. इथं प्रोसेस होती, इथं ते ह्याच्यात जातं. तो टँक दिसतोय का, आणि ह्या टँकमध्ये येतं परत. आणि हे जे सगळं ग्रास आहे ना, हे मेंटेन करायला हे पाणी यूज करतात, नाल्यातलं पाणी. कमळ असली भारी पिंक. ह्याला मजा आली पण बरं का. इथं म्हणजे या कोर्सला व्हिजिट देऊन, गोल्फ कोर्सला लय क्वालिटी आहे. काय 1 करोड मला आश्चर्य. आणि ही ग्रास आहे ना, त्या ग्रासची खासियत आहे, अजून तुम्हाला सांगतो. ही ग्रास आहे ना, त्याच्यावर पाणी टिकत नाही असं. हे मला साहेब सांगत होते की पावसाळ्यात पण आहे ना, आता मुंबईत किती पावसाळा असतो तुम्हाला माहिती आहे. एवढ्या पावसाळ्यात पण आहे ना, गोल्फ कोर्स कंटिन्यू चालू असतो. कारण काय, हे गवतावर पाणी टिकत नाही, पाण्याचं खाली निघून जातं. चान्स भेटलं तर गोल्फ खेळतो. मला खरं अजून एक व्हिजिटला जायचे, माफेला खेळला असतो. ये गटर का पानी देखिए, और इसको ट्रीटमेंट करते हैं. आणि ते सगळं इकडे इरिगेशनला वापरतात. या इधर मूवी का वगैरह भी शूटिंग होता होगा सर, होता है ना. ह्याला मी आहे ना गोल्फ कोर्स पहिल्यांदा बघितलं बरं का. मी कधी आलो नाही गोल्फ कोर्सला, बट नादच करायचं. ह्याला इंग्रज गोष्टी गेले, पण काय काय चांगल्या गोष्टी सोडून गेले, त्यातली ही गोष्ट आहे. आपला कोर्स आहे गोल्फ कोर्स, 1928, ऑलमोस्ट 100 वर्ष झाले त्याला. हा, बट ही लीज होती, आता याची लीज पण संपत आली. आता बघूया काय करतात ते. क्वालिटी गोल्फ खेळायला
वो भी तो है मंथली मिनिमम मेंटेनेंस तो आएगा तो अच्छा। देना पड़ेगा. नेडी भारी खेळते. तुला मजा आली ना? मला तर लय मजा आली. आज 10 मिनिटाची टूर होती. पण लय क्वालिटी. कॉफी पितो आणि आज दुसरीकडे जायचे महापेला. एक फोटो घेऊन जाऊया आपण. बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब. नाद नाही करायचा. चलो विजिट तर झाली माझी. मला आता कळलं 3000 मेंबर आहेत. 3000 म्हटलं किती येतात काय, आणि पर हेड 1 करोड हे मेंबरशिप आयला. म्हणजे कारखान्याकडे यांच्याकडे जवळजवळ 2-2.5 हजाराचं नुसतं भाग भांडवल असं पडून आपलं काम तर झाले. फक्त काय एक रिग्रेट आहे की गोल्फ खेळायला मिळालंय, कारण गोल्फला बरंच त्यांचं स्लॉट वगैरे बुक करायचं असतं आणि त्याच्यात काय आपलं जमलं नसतं. कधी आपल्याला थांबायला लागलं असतं, 1 तासभर थांबायला लागलं असतं. आणि परत जी मीटिंग आहे माफेला खूप लांब आहे इथून, 30 किलोमीटर आहे. मग ते गोल्फ खेळणं परवडलं नसतं, कारण तिकडची मीटिंग कॅन्सल झाली असते. तरी बरोबर परत येऊच आपण मला इकडं रेग्युलर येणं राहिलं जातं आपल्याला मुंबईला. पण मजा आली. बेस्ट. मला गोल्फ बघायला मिळालं पहिल्यांदा, गोल्फ कोर्स असं लाईव्ह, आणि मजा आली. लय भारी वाटलं मला. चलो कॅब तर आली आहे. आता जातो दुसरीकडं. महापेला एक व्हिजिट आहे. महापेतनं व्हिजिट करून मग पुण्याला जायचं आहे. आणि काय आलंय, एवढं भयानक गरमी होती, एवढं ह्युमिडिटी आहे ना, बेकार. म्हणजे मी कधी जायला, मला हॉटेलमध्ये वगैरे असतो, घरी तर आपल्याला काही गरजच नाही. घरी आपल्याला तुम्ही बघताय एसी वगैरे. हॉटेलमध्ये पण मी शक्यतो एसी वापरत नाही. म्हटलं काय इथे मुंबईत अवघड काम आहे बिना एसीचं राहणं. लय बेकार. नुसती गरमी अशी ही होते, चुभणेवाली गरमी रे. चलो जाऊया मापेला जाऊया. द ग्रेट सातारा ठाण्यात. कॅब सोडली आणि मग लक्षात आलं की आपलं डेस्टिनेशन बॅक साईडला ते अजून 500 मीटर 500-700 मीटर. अरे असं लय गांडी होते राव. नको होतं चालत, लगेच घेऊन चालायला नको होतं. असं असलं तर काय वाटत नाही. रेग्युलर आपल्या इकडे बॅकपॅक घेऊन, पण ही दुसरी बॅग आहे ट्रॉली नको होतो मला. फायबरची कंपनीची घोडा कसला आहे भारी आहे. लय भारी वाटते. साधून मुली काय करतात आयला. मुंबईत डोंगर त्याचं काय, मुंबईत नाही ॲक्च्युली, आपण महापेमध्ये बरं झाले नवी मुंबईत. हॅलो. बरं सोडल्यानंतर कस्टमर तर भेटलाय, सापडले. व आता आत घ्यायचं करणार, कारण काय क्लायंट काय फोन उचलत नव्हता, म्हणून डायरेक्ट व्हिजिटला आलो. ज्या एक्सपेक्टेशन ह्या मिटिंगसाठी मी आलेलो, त्या एक्सपेक्टेशन प्रमाणे तर काय मिटिंग झाली नाही. सो मिटिंग झाली जसं व्हायला पाहिजे. जरा रिलेशनशिप कमी पडलेत आपल्या इथं. अजून जरा रिलेशनशिप वाढवले पाहिजे, जरा विजिट्स वगैरे रेग्युलर केल्या पाहिजेत. त्यानंतरच हा क्लायंट आपल्याला मिळेल. तर आता इथं झाले का, आता निघतो. इथनं मी जाणार आहे पुण्याला. इथनं सानपाड्याची बुक केली कॅबीला. तर 5-10 मिनटं, किती 2 मिनटं दाखवते कॅब. सानपाड्याला जातो, सानपाड्यातनं मग डायरेक्ट पुणे. चलो कॅब तर आली आपली. कल्टी मारू, सानपाड्याला जाऊ. आता काय आलं, मी जवळजवळ आहे ना 12ला गेलो त्या क्लायंटकडे. 12 ते 3, आता 3:30 झालेत. म्हणजे 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 तास मी जवळ बसलेलो. 3 म्हणजे मला ऍक्च्युली 3 लोकांना भेटत होतं. त्यातल्या फक्त 2च लोकांना भेटायला मिळालं. एक जो होता प्रोजेक्टेड, त्याची अशी तर काय मिटिंग झालीच नाही. त्याच्यामुळे जरा मी डिस्पॉइंटेड आणि त्या झाले. पण त्यामुळे काय राहिलं, मला जेवायला राहिले. मी आता लंच करतो. बोर असतं कुठेतरी जाता लंच करतो. त्यानंतर बघू पुढं कसं बस मिळते, कुठं जायला आपल्याला. पुण्यात स्टे करणार आहे आज उद्या, बघू. एवढं क्वालिटी जेवण मिळेल इथं मला खरंच असं वाटलं नाही. एकदम घरगुती जेवण आहे. नानोमल भोजन असं आपल्याला सातारच्या स्वप्नेकरला आहे ना, टफ कॉम्पिटिशन आहे. एकदम बेसिक जेवण. काय म्हणजे त्याच्यात काय मसाला नाही, काय नाही. एकदम काय म्हणतात, एकदम सापूक कसलं जेवण, सपक जेवण. पॅराग्लायडिंग करते ते इकडे. पॅराग्लायडिंग 4, 1, 2, 3, 4 पण करते तिकडे. क्वालिटी आहे. आता वाजले 6:30 आणि मला आठवतं मी काहीतरी 4:30-5ला जेवायला बघतो बघा. आणि इथं फूड प्लाझावर पोचलो होतो. 1.5-2 तासात पोचले. 2 म्हणजे 4 आणि 2 6. ट्रॅफिक नाही, काय नाही, एकदम निवांतमध्ये आलो. 2 तासात इथं पोचलो. बरं झालं बसनं नाही आलो, निवांत आलो या गाडीनं आपलं चिलॅक्समध्ये. आता
औंधीमध्ये आलो इकडे ग्रीन लाईट कसली भारी वाटते ना. संभाजीनगर उद्यान बरोबर आपलं इथनं हॉटेलला असतो आणि ते चहा मी पिला. असला क्वालिटी चहा मिळतो नाही तर नाद करायचा. अतिशय खडतर प्रवासानंतर मी हॉटेलमध्ये पोहोचले. खडतर का तर ह्याच्यासाठी खडतर तुम्ही मला निवांत आलं कॅबमधनं. त्या कॅबवाल्यांचा एवढा मोठा स्कॅम असतो ना. लिफ्ट कॅबवाले एवढा मोठा स्कॅम करतात. मी काय केलं म्हणजे जिथपर्यंत मी पोचलो बघा तर मला केलं म्हणजे भारी प्रवास फास्ट आलो त्या फूड प्लाझा तिथे गाडी थांबवली. अर्धा तास गाडी थांबवली आणि त्यांच्या तिथं आदला बदली जातात. म्हणजे कोण हा इकडे आला तो तिकडे गेला, ह्याला डेक्कनला जाणार, हो इकडे शिवाजीनगरला जाणार. हा नंबर आहे आपला. एक मिनिट काढू. हा तर जो तिकडे जाईल त्या हिशोबाने ते पॅसेंजर हे करतात, डिवाइड करतात सीट. आणि इतकं म्हणजे तो कॅबवर इतका नालायक होता. त्याने काय केलं त्याला कुठलं भेटले नाही कॅब हायची घेऊन आला. आम्ही तिघ जण शिवाजीनगरला जाणार होतो. शिवाजीनगरला त्यांना आम्हाला सोडलंच नाही. तेव्हा औंधपासूनच रडायला सुरुवात केली. औंध नाही सॉरी चिंचवड पासून. माझं हे संपले, माझं हे भेटलं नाही, मला पेट्रोल संपले, हे भेटलं नाही, काय गॅस भेटला नाही. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला रिक्षा करून देतो, तुम्ही इथनं रिक्षानं जावा. 304 कुठे, हां तुम्ही रिक्षानं जावा, तुम्ही असं करा. इतकं वैताग दिला त्याने, इतकं वैताग दिला. शेवटी कशी तरी होता. आता आज जाऊन ब्लॉक करतो. त्यानं शेवटी रिक्षा गेली. त्यानं मिळाली एक रिक्षा भेटली बरं त्याला. रिक्षा गेली आणि रिक्षानं संचेती काय कसा आलोय खरंच लेवायला. चल आता बसलो इथे डेक्कनला, आपलं नेहमीच हॉटेल तर येईन रूम माझ्या ओके मध्ये. भाऊ तुमचं कसं आहे? फॉर्मलचा टायर. चलो जरा रेस्ट करतो आणि थोड्या वेळानं मग परत जातो, जरा वॉक करायला जातो. आता डिनरला पण जाईन. आले बघा डिनर करायचं.